नमस्कार मंडळी. निर्माणम डिजिटल मीडिया सोल्युशन्स प्रस्तुत टॉक रंग या पॉडकास्टमध्ये मी चैतन्य देशपांडे तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आजचा हा दुसरा भाग, हा उत्तर रंगाचा हा भाग तुमच्यासमोर सादर करतो आहे. यामध्ये आपण चर्चा करत आहोत हरिभक्तपरायण सौभाग्यवती अंजली श्रीकृष्ण जोशी यांच्यासोबत. आपल्या कीर्तनाचा प्रवास त्यांनी उलगडत असताना कीर्तन म्हणजे नेमकं काय आहे, कीर्तनाची परंपरा काय आहे, त्यासोबतच एक कीर्तनकार कसा असावा, यासोबतच त्यांनी कीर्तनातून देवाची प्राप्ती होते का, भगवंताची प्राप्ती होते का, अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवरती सखोल असं मार्गदर्शन पहिल्या भागामध्ये आपल्याला केलं. त्यांच्या कार्याची, त्यांच्या बोलण्यात आपल्याला चोणूक निश्चितच आली असेल. आणि या दुसऱ्या भागामध्ये आपण त्यांच्या वैयक्तिक म्हणजे कीर्तनकार म्हणून त्यांचा जो प्रवास झालेला आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार असेल, त्यासोबतच कल्याण डोंबिवलीचा जागतिक महिला पुरस्कार असेल, त्यासोबतच विशेष म्हणजे वैद्यकीय कीर्तनकार म्हणून त्यांची विशेष अशी ओळख आहे. राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख आहे. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेतर्फे त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी प्राप्त खरं तर असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याविषयी किती सांगू आणि किती नाही अशा गोष्टी आहेत. मला लक्षात ठेवायला सुद्धा अवघड जात आहे, इतकी मोठी त्यांची खरं तर कारकीर्द आहे. 1500 ते 2000हून अधिक कार्यक्रम केलेल्या आणि वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित, अनेक कलागुणांनी युक्त अशा अंजलीताई श्रीकृष्ण जोशी यांच्याशी असलेला उत्तर रंग आपण आता अनुभवणार आहोत आत्ताच्या या भागामध्ये. चला तर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. या भागाचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. नमस्कार. भगवंतानी स्वतःने सांगितलं जर तुम्ही मनापासून भक्ती कराल, कीर्तन करताना माझ्याशी एकरूप झालात तर मी तुम्हाला नक्कीच भेटेन, असं भगवंतानी वचन दिले. आणखीन काय पाहिजे? क्या बात आहे. सुंदर, फारच सुंदर. म्हणजे भक्ती हा पाया, कीर्तन हे माध्यम, बरोबर, आणि देव हे साध्य. अरे त्रिपुटी हे त्रिकूट आहे. इतकं सुंदर. आणि तुम्ही आत्तापर्यंत या आपल्या पूर्वरंगात मी तर म्हणेन खूप छान पद्धतीने उलगडून सांगितलं. आता मला ही खूप गोष्ट म्हणजे आवडली की हे कीर्तन म्हणजे नेमकं काय आहे आणि आत्तापर्यंत देव कसा भेटेल या सगळ्या प्रवासाचं तुम्ही खूप छान आणि खूप सुंदर आणि नेमक्या शब्दांमध्ये इतकं वर्णन केलं आहे. आता ना मला उत्तरंगाकडे जाण्याची इच्छा होते आणि त्यामध्ये मला तुमच्याविषयी आता जाणून घ्यायला जास्त आवडेल की एक कीर्तनकार म्हणून आता मला ही गोष्ट स्वीकारायची किंवा मला कीर्तनकार व्हायचं आहे, ही जाणीव तुम्हाला केव्हा झाली किंवा मला तिथे या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे, हे कसं सुरू झालं? हा विचार मनात पहिल्यांदा कधी आला? माहिती नाही, त्याला पण काहीतरी योजना असते बरं का. आपण किती ठरवलं मला अमुक व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय. लहानपणी सगळेच जण म्हणत असतात मला डॉक्टर व्हायचंय, जे दिसेल ते. लहानपणी मला शाळेतल्या शिक्षिका व्हायचं, बाई व्हायचं, कारण बाईंवर खूप प्रेम असतं, त्यामुळे बाई व्हावं असं वाटतं. कंडक्टर दिसला कंडक्टर व्हावं असं वाटतं. त्याला काय अर्थ, असं आपण कितीही ठरवलं. अर्थात आता ही मुलं म्हणणार नाहीत आम्ही त्या प्रकारचं शिक्षण घेतो, त्या पद्धतीने ठरवतो आणि तेच होतो असं ते म्हणतील, पण त्याला सुद्धा ती साथ असावी लागते. जे इथे लिहिलेलं आहे ना ते आपण बदलू शकत नाही. मी BCom झाले, बँकेत लागले आणि मग VRS घेतली. अच्छा. VRS आल्यानंतर काय करायचं काही ठरवलेलं नव्हतं, पण ते नशिबात होतं म्हणून त्या कीर्तनाकडे वळले. ओके. म्हणजे वडील मला म्हणायचे नेहमी की तुला गाणं येतंय, नाटकात कामं करायचे, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे आहेत सगळे, म्हणजे तर तू एखादं कीर्तन कर म्हणे किंवा कीर्तनकार हो. मी विसरून गेले ते खरं म्हणजे. नंतर बँकेत एकदा आम्ही असं कल्चरल प्रोग्रामला जायचो बरं का, तर तेव्हा आम्ही सोलापूरला गेलो होतो आणि मग तिथून मध्ये वेळ मिळाला तर आम्ही गेलो पंढरपूरला. बरं. सर तिथे देवाला हात जोडले आणि एकदम मला का कोणास ठाऊक, म्हणजे कीर्तन आणि विठ्ठलाचा संबंध आहे त्याच्यामुळे कदाचित पप्पांचं ते वाक्य आठवलं की तू कीर्तनकार हो. मग देवाला नमस्कार केला. म्हटलं बाबा माझ्या पप्पांची खूप इच्छा होती की मी कीर्तनकार व्हावं, म्हणजे मला एखादं तरी कीर्तन करता येऊ दे. बरोबर. कदाचित तेव्हा विठ्ठल तथास्तु म्हणला असेल म्हणून हे माझ्या पुढे चालू झालं असेल, माहिती नाही. पण गंमत अशी बरं का की त्याच्यानंतर 15 वर्ष गेली, 5-7 वर्ष मी नोकरी केली. या घटनेनंतर म्हणजे विसरू नाही गेलेले होते.
पण जेव्हा विहार घेतली त्यावेळेला अचानक एका पुस्तक प्रकाशनाला आम्ही गेलो होतो, DL वैद्य रोडला, तिथे त्या विठ्ठल मंदिर आहे तिथे असं लिहिलेलं होतं, कीर्तन क्लास वरच्या वर्गात चालू आहे. बर. अरे म्हटलं, तेव्हा आठवण आली एकदम की अरे आपण जाऊन बघूया तरी. तिथे गेले, मी विचारलं त्यांना काय कीर्तनाचं. ते म्हणले खूप उशीर झाला, तर 7 जून महिन्यातच चालू होऊन जातात म्हणे. आता तर ऑगस्ट वगैरे आलाय, आता नाही तुम्हाला हे मिळणार. पण तरी काय माहिती नाही, त्या दिवशी ते साधले सर होते, म्हणले जरा काहीतरी थोडंसं म्हणून दाखवा. गाणं माझं तयार होतं, गाणं म्हणून दाखवलं. घ्या म्हणे, तुम्ही घ्या ऍडमिशन, उद्या येतील सर, त्यांच्याशी बोलून घ्या आणि ऍडमिशन. ते होतं नशिबात, म्हणून ते सगळं जुळून आलं आणि सुरुवात झाली. माझा तरी असा पूर्ण विश्वास आहे की योग असावा लागतो प्रत्येक गोष्टीला, आणि करता करविता तो आहे. आपण म्हणतो की नाही, झाडाचं पान सुद्धा त्याच्या मर्जीशिवाय हालत नाही. तर आम्ही कीर्तनात जायचं का आम्ही गाण्यात जायचं हे आम्ही कोण ठरवणार? कारण मी आधी क्लासिकल म्युझिक म्हणजे गाण्यातच होते ना, पण ते जरा बाजूला पडलं आणि हा मार्ग मिळाला. बर बर. आणि तुमचा जो मी प्रवास वाचला आहे त्याच्यामध्ये एक वैद्यकीय कीर्तनकार ही एक तुम्हाला उपाधी मिळालेली आहे, पदवी आहे. हे काय आहे जरा समजून सांगा ना आपल्या प्रेक्षकांना. हा, तर ते कीर्तन शिकायला सुरुवात केली मी तिथे. आमचे गुरुजी खूप छान शिकवायचे, आणि ते ती पठडी जी म्हणतो ना आपण, ती मला इतकी आवडली. काय की आपण बोलता बोलता मध्ये गाणं म्हणायचं, त्या गाण्यातला अर्थ समजून सांगायचा आणि लोकांच्या मनावरती तो बिंबवायचा विषय, आध्यात्मिक विषय अर्थात. तर एकदा मी असं डॉक्टरांचं काहीतरी सेमिनार होतं, तर ते पाहायला गेले ते. आणि ते डॉक्टर असं बाजूला हे लावला होता, स्क्रीन लावला होता, आणि हे तुमचं हृदय हे असं अमुक तमुक असं सगळं समजावून सांगतात की नाही, तसं काही सगळं समजावून सांगत होते. आणि ते बघत असताना मग डायबिटीसवर वगैरे काहीतरी त्यांचं, आता मला ते आज डोळ्यासमोर आहे, म्हणजे ते बोलतायत असं सगळं. आणि मग ते मी बघितलं, म्हटलं अरे हे सगळं चार्ट लावायला लागतो, बोलायला लागतं, तर आपल्याला हे कीर्तनातून किती छान म्हणता येईल. म्हणजे कीर्तनातून म्हणजे त्या पद्धतीने. आणि ते मधुमेहावरती काहीतरी लेक्चर देत होते, आणि माझ्या डोक्यात विचार सुरू झाले. एक लहानपणापासून मला अशी कविता करायची थोडीशी सवय होती, जमायचं म्हणजे असं. तर ते सांगत होते की मधुमेहाने असं होतं, मधुमेहाने कसं आपल्याला त्रास होतो वगैरे. ते सगळं ऐकता ऐकता माझ्या एकदम मनामध्ये अशा ओळी आल्या, मधुमेह मधुमेह पोखरी पुरा हा देह, किती कपथ्ये किती अडकाठी, ती शीतला जणू गाठली साठी, ती शीतला जणू गाठली साठी, उत्साहाला दे छेद, नको तयाचा स्नेह. असं चाली सकट माझ्या डोक्यामध्ये गाणं तयार झालं. काय सुंदर रचना आहे ती, म्हणजे असं. नाही ते सांगत होते, ते जे ते बोलत होते तेच. मला मधुमेहाबद्दल मला काहीच माहिती नव्हती, पण ते सांगत होते की तिशीतला मनुष्य साठीसारखा वागायला, म्हणजे त्याची सगळं उत्साह निघून जातो वगैरे. आणि ते मला असं झालं. मग मी आमचे फॅमिली डॉक्टर किंवा नेहमीचे आमच्या आहेत ते अरुण पाटील म्हणून, त्यांच्याकडे गेले. म्हटलं हो, काल मी असं ऐकता एका शिबिराला गेले होते, ते डॉक्टर सांगत असताना मला असं असं सुचलं. ते एवढे खुश झाले, अरे वा वा म्हणे, आपल्याला ह्याच्यावर कीर्तन करायचं. आणि मग त्यांनी मला सगळी माहिती दिली. मला तर काय, मी ह्याच्यातली नाही ना, वैद्यकीय क्षेत्रात काहीच माहिती नाही, पण त्यांनी मला सगळं डिटेल माहिती दिली. आपण कारण ते मधुमेहाचे स्पेशालिस्ट, ते म्हणले की मी तुम्हाला सगळी माहिती देतो, तुम्हाला कशी कशी गाणी करता येतील तसं करा. आणि ते मला आव्हानच झालं. त्यांनी सांगितलं की पायाची काळजी कशी घ्यायची ते सांगितलं, काय केलं नाही पाहिजे का, खाण्यावर कसा कंट्रोल, सगळं डिटेलमध्ये अगदी बारीक सारीक गोष्टी सगळ्या सांगितल्या.
आणि मग डोक्याला चालना मिळाली. मग पायाची ही काळजी घेण्या काय करावे ते ऐका, सावधतेने पुढचे पाऊल, असं त्या ह्याच्यामध्ये आम्हाला कीर्तनामध्ये मधली रचना तुम्हाला पहिल्यापासूनच येते? हा, रचना करायची थोडीशी सवय होती पहिल्यापासून. म्हणजे ते पण कोणाच्या फार काही त्याच्यात असं हे आहे असं नाही, पण वर्णन करणे नाही, पण सोप्या आणि साध्या आणि प्रभावी शब्दांमध्ये तर त्या अरुण पाटील, नंतर मग आमचे डॉक्टर नेगलूर म्हणून आहेत, त्यांनी ते ऐकलं. मग चतुरंग म्हणून मोठी संस्था आहे, तुम्हाला माहिती असेल, त्या लोकांनी ते ऐकलं आणि त्यांनी ते कार्यक्रम ठेवला. आता चतुरंग संस्थेने जर वैद्यकीय कीर्तन ठेवलं, मग त्याच्यात मी काय केलं, पूर्वरंग आणि उत्तरंग तर पाहिजेच ना आमच्या पद्धतीप्रमाणे. मग पूर्वरंगामध्ये आपल्या शरीराची काळजी कशी घेणार, म्हणजे आरोग्य, म्हणजे फ्रीज, टीव्ही, एसी, कार, मेंटेनन्स, भरता भार, शरीर यंत्राचा का विचार करत नाही, असं ते सगळं ही गाणी आम्हाला कीर्तनामध्ये आर्या, साकी, दिंडी, झंपा, अंजनी गीत हे अशी ठरलेली गाणी असतात. त्याच्यातल्या म्हणजे मात्रा वगैरे ठरलेल्या असतात, गेय गाणी, त्याच्या चाली पण ठरलेल्या असतात. त्या इतक्या डोक्यात पक्क्या बसल्या होत्या. आणि मग विषय आपल्याला समजला की त्याच्यात ती शब्द भरायची, अशी ती जमायला लागली. सुचणं ही किती मोठी गोष्ट आहे. तो एक छंद आहे, छंद म्हणजे आपण म्हणतो ते जमून जातं एखाद्याला. मग मी असं केलं आणि मग नेगलूर डॉक्टरांनी, इथे नाशिकला आलो होतो आम्ही, गंगापूर रोडला मोठं कृषी प्रदर्शन होतं. बरं. म्हणजे तेव्हा सगळे शरद पवार वगैरे, त्यांनी काय कीर्तन ऐकलं की नाही माहिती नाही त्यांच्या, पण त्यांच्या समोर हे वैद्यकीय कीर्तन झालं. मग दिल्लीला मला बोलवलं वैद्यकीय कीर्तन करायला, म्हणजे मधुमेहापासून सुरुवात झाली. मग सगळ्या पेपरमध्ये मोठं मागचं पेज पूर्ण भरून न्यू एज कीर्तनकार वगैरे असं बरेच कौतुक झालं. क्या बात आहे. मग आपले माधवबागचे रोहित साने ते आले घरी. ते म्हणे अरे आपल्याला आयुर्वेद आणि हृदयरोग असा विषय घेता येईल का तुम्हाला. म्हटलं तुम्ही मला माहिती द्या सगळी त्यांच्या, फक्त तुम्ही मी कीर्तन करत असताना तुम्ही हजर पाहिजे, कारण मला त्याने कोणी काही प्रश्न विचारला तर मी उत्तर देऊ शकणार नाही. त्यांनी मला हृदयाबद्दल आणि त्याच्या आयुर्वेद यांची कशी सांगड म्हणजे काय आहे ते सगळं समजून सांगितलं ना. मग मी त्याच्यावरती तशा रचना करत आणि तो विषय एकदम परफेक्ट, म्हणजे डॉक्टरांना खूप आवडला, म्हणजे तो बरोबर झाला असेल. मग त्यांनी पण खूप प्रयोग केले बऱ्याच ठिकाणी. मग त्या टीव्हीवरती मुलाखती, रेडिओवरती खूप तेव्हा हे झालं. पण मग दादरला एक फुफ्फुस रोग तज्ज्ञ म्हणून ते निफाडकर म्हणून होते, त्यांनी मला बोलवलं. ते म्हणले की तुमच्या आम्ही अशा हे करतो, सीडीज करतो, सीडी त्यावेळेला, सीडी तेव्हा सीडी होती, त्या सीडी करतो आणि आपण सगळीकडे त्या हे करूया. ते लवकर गेले, मग ते राहिलं. पण मी त्यावेळेला मग वैद्यकीय कीर्तनकार असावं इतक्या असं सगळी कीर्तन वेगळी ब्रांच तुम्ही उभारली त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे हे विषय तुम्ही मला कीर्तनाचे प्रकार सांगितले, त्यापैकी वैद्यकीय कीर्तनकारी एक वेगळी. नाही, पण मला तेच सांगायचं की कीर्तन मी आधी सांगितलं, माझा पण त्याच्यावर विश्वास आहे. त्याची पण गंमत सांगते. हे अशी कीर्तन माझी चालली होती बरं का. आणि मग सगळ्या याच्यावरती मी नेत्रदान, रक्तदान, नेत्रदानावरती तुम्हाला थोडं थोडं सांगू का काय काय, म्हणजे एक एक गोळ सांगत जाते. नेत्रदानाचं करायचं तर दान करा रे नेत्रांचे मृत्यू समयी, उजळून द्यावी अंधाची नेत्र समयी, अशी गाणी त्याच्यामध्ये. किंवा द्या रक्ताचे दान, द्या रक्ताचे दान, ससवाहे नसा नसातून जीवदान ठरणार, अशी अशी काय गाणी गाणी आपोआप चाललं, अंगावर काटायचं म्हणतात. असे अनेक विषय, म्हणजे रक्तदान, नेत्रदान, म्हणजे एवढंच की एड्सवर पण मी कीर्तन लिहिली, पण मी केलं नाही कारण मला ते एवढी माझी मोठ्या मोठ्या मैदानावरती असे कीर्तन करायला आवडते. मग तो विषय मला संकोच वाटला असेल, लिहिलेला आहे माझ्याकडे, पण मी सादर केलं नाही ते. आणि मग पुढे पुढे काय व्हायला लागलं की सगळ्यांना कळलं की मग स्पेशालिटी ह्या वैद्यकीय मग निरनिराळ्या विषयांवरती कीर्तन करू शकतात.
असं एकदा माझा काहीतरी रेडिओवर दुसरा गाण्याचा काहीतरी कार्यक्रम होता, रेकॉर्डिंगला गेले होते आणि त्यावेळेला विमला मुंदडा अच्छा, तेव्हाच्या केंद्रीय आरोग्य आरोग्य मंत्री होते, मंत्री. त्यांचं पण काहीतरी पुढे लगेच कार्यक्रम होता. म्हणून त्या यायच्या आधी त्यांचे लोक येऊन बसले होते, नंबर लावल्यासारखे ते बाहेर बसले होते. आणि मी जे काय दुसरा विषय कसला चालला होता ते त्यांनी ऐकलं आणि ते एकदम म्हणलं, अरे हे खूप काहीतरी चांगलं, म्हणजे त्यांना आवडलं असेल. त्यांनी मला बाहेर आल्यावर सांगितलं की तुम्ही आमच्या मॅडमना भेटाल का, आम्ही तुम्हाला घेऊन जातो. मग त्यांच्याकडे गेले, मग त्यांना सांगितलं की ह्या असं असं करतात कीर्तन, म्हणजे वैद्यकीय म्हटल्यानंतर त्यांचाच विषय होता ना तो, आरोग्यावर विषय. मग त्यांनी मला खूप चांगली संधी दिली. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढी ग्रामीण ठिकाणं आहेत त्यांच्या खूप योजना असायच्या ना, वेगवेगळ्या सरकारच्या. आरोग्य तुमच्या गावी वगैरे, गावी अशा दृष्टी, किंवा स्वच्छ गाव सुंदर गाव, डॉक्टर तुमच्या गावी, असे काय काय त्यांच्या योजना असायच्या. तर म्हणले ह्या योजना तुम्ही तुमच्या कीर्तनातून मांडू शकाल का. मला तर आव्हानच होतं, म्हटलं का नाही, करूया म्हटलं. मग मी त्याही विषयावरती हे केलं. मग रेडिओवरती तर मला असे 13 एपिसोड दिले त्यांनी, निरनिराळे विषय दिले. मग जलप्रदूषण असू दे, स्त्री भ्रूण हत्या असू दे, युवकांची जीवनशैली, असे कुठलेही विषय. आणि त्याच्यामध्ये मी अशी पदं रचायची, मध्ये मध्ये बोलायचं आणि तो विषय मांडायचा. पण गंमत सांगते, हे सगळं होत असताना आता का नाही करत असं काही लोक विचारतात, तुम्ही आता हल्ली ते करत नाही का. काय झालं, आमचे गुरुजी होते ना, मी तुम्हाला सांगितलं, ज्यांनी मला सांगितलं होतं भक्ती, कीर्तन म्हणजे भक्ती. तर एका वेळेला माझा असा सत्कार होता, म्हणजे कीर्तन झाल्यानंतर तेव्हा सर आमचे हजर होते तिथे. झाल्यानंतर मग सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर भेटले, तर सर म्हणले की अंजलीबाई एक लक्षात ठेवायचं, हे इतर सगळं ठीक आहे पण कीर्तन म्हणजे भक्ती आहे. आणि तेव्हा माझं एकदम काय माहिती नाही, मला असं वाटलं की अरे पण हे काय करतोय, म्हणजे आपला मार्ग तर चुकत नाहीये ना. पण मला अजूनही मी केलं ते काही चुकीचं केलं असं वाटत नाही. त्यांनी सांगितलं कीर्तन ही भक्ती आहे. मग म्हटलं आपल्याला जर कीर्तन करायची असतील तर आपण ह्याच्या पुढे भक्ती मार्गावरच करूया. पण मी जे केलं ते समाज प्रबोधन होतं, बरोबर, आणि ते आवश्यक होतं. मी फक्त कीर्तनाची पठडी वापरली. पठडी वापरली म्हणजे मग मध्ये मध्ये त्याला जरा लोकांकडनं गजर करून घेणं वगैरे हे त्याच्यात ठेवलं होतं. साज तसा, बाज तसाच ठेवला होता. पण ते काही कीर्तन म्हणावं असं नाही, समाज प्रबोधन म्हणून मी ते सगळं केलं. त्याच्यात वैद्यकीय कीर्तनकार आतापर्यंत कोणी केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे मला वैद्यकीय कीर्तनकार ही पदवी मिळाली. त्यामध्ये किती सुंदर. त्याच्यानंतर मग मी ठरवलं की ही कीर्तनं आपण दुसऱ्यांना द्यावी, तरुण मुलं वगैरे करू शकतात. आणि त्याच्यात काय माहितीये का, आता मला जर काही एखादा विषय मांडायचा आहे तर त्या सळसळतं रक्त ह्याच्यात वय जसं आपला वृत्ती पण बदलत जाते. त्याच्यामुळे आता ते सोडून द्यावं आणि आपण आपला भक्तिमार्ग धरावा असं. पण ज्यांना हवी असतील ती कीर्तनं अजून आहेत आणि मी त्याच्या चालीसकट सगळ्यांना शिकवायला तयार आहे. आपल्याला काय, अरे कोणीतरी आपल्याला एवढं दिलेलं आहे तर दुसऱ्यांना द्यायलाच पाहिजे. मला तर हल्ली अशी फार अस्वस्थता यायला लागली की आपल्याला कीर्तनाने एवढं काही दिलेलं आहे, म्हणजे खूप त्या मनाने, म्हणजे मला काही आपण म्हणतो ना फॅमिली बॅकग्राऊंड तसं काही नव्हतं. पण त्या क्षेत्रात मी कशी गेले, म्हणजे माझा योग होता तसा, म्हणून मी तिथे गेले. आणि मग भराभर कदाचित गाणं होतं बरोबर म्हणून, कशामुळे माहिती नाही, पण त्या मनाने खूप कीर्तनं मिळाली. आता 25 वर्ष मी कीर्तन क्षेत्रात आहे. 1500 तरी कीर्तनं झाली असतील. कीर्तन म्हणा, गाण्याचे कार्यक्रम सगळं मिळून 1500च्या वर तर गेलो आपण. आणि फक्त महाराष्ट्रात की नाही, सगळीकडे भारतभर, म्हणजे दिल्ली पासून खाली मद्रास पर्यंत, म्हणजे छत्तीसगड काय, ग्वाल्हेर काय, सगळीकडे मोठमोठ्या देवस्थानी पण चांगली मिळाली. एवढंच नाही तर परदेशात पण मला कीर्तन करायची संधी मिळाली. किती सुंदर. खूप म्हणजे आपली पात्रता आहे की नाही माहिती नाही, आपण त्या क्षेत्रात नसताना ते आपल्याकडे आलं आणि आपण एवढं केलं गेलं, म्हणजे ते करून घेतलं कोणीतरी आपल्याकडनं. त्यात खूप मजा आली मला. म्हणजे तुम्ही म्हणाल की
आणि हे सगळं तुम्ही आता जे सांगताय मला ते ऐकून आणखीन एक छोटंसं विचारावंसं वाटतं या जोडीनं, की हा प्रवास करत होते आता तुमच्यासोबत तुमचा वयाच्या 50व्या वर्षी मला वाटतं हो हो साधारणपणे हो हा प्रवास मी सुरू केला बँकेत होते असेल. आधी. हो तेच बँकेत VRS असताना घेतल्यानंतर तुम्ही 50व्या सुरुवात वर्षी केली. मी VRS घेतली. त्याच्यानंतर म्हणजे गाडीचा प्रवास नको हो. तर म्हणून थांबायचं ठरवलं. तुम्ही आणि फिरायला मग- सुरुवात केली. पण तुम्ही त्यानंतर फिरायला नाही नाही, सुरुवात केली. उलट फिरायला नाही, त्याच्यापेक्षा शिक्षण घेताना सुद्धा हो, मी हो. दुपारी सगळं जेवण बिवणं घरातलं सगळं आवरून 2 वाजता निघायची. 4 वाजता चर्चगेटला जायची. तिथे म्युझिक डिपार्टमेंटमध्ये मला MA करायचं होतं. ओके. विशारद झाले ते शाळेत असतानाच, म्हणजे मॅट्रिक आणि बर विशारद एका वेळेला क्या झाले बात होते. त्याच्यानंतर गाणं चालू होतं पण MA करायचं होतं, म्हणून मग मी 50 वर्ष झाल्यानंतर नोकरी सोडल्यानंतर किती विशेष 2 वाजता निघून त्या 4 वाजता चर्चगेटला जायची. तर गाण्याचं काढला तिथे मला काय माझं नशीब इतकं चांगलं आहे ना तुम्हाला सांगते. तिथे नारायणराव बोडस बर असे म्हणजे आम्हाला शिकवायला होते. तर त्यांनी किती म्हणजे माझ्या आवाजाचा कल कसा आहे किंवा ढाचा काय आहे त्याप्रमाणे मला शिकवावं. आणि मग त्यांना कळलं की ह्या कीर्तन पण शिकतात. त्याच वेळेला मग मी तिथून निघायचं 6 वाजता आणि धावत धावत त्या कीर्तन विद्यालयात दादरला जायचं. तिथून निघायचं रात्री 9:45 वाजता घरी यायचं. मग हे घ्यायला यायचे. घरून खूप सपोर्ट होता तसा. हा मला हा प्रश्न होता पुढचा येणार की तुम्ही हे सगळं मॅनेज केलं. नाही हे घरातलं सपोर्ट असल्याशिवाय होऊच शकत नाही. माझ्या सासूबाई, माझी आई, नंतर माझी नणंद, बर नंतर मिस्टरांचा तर प्रश्नच नाही. खूपच त्यांचा सपोर्ट इतका होता. आणि मुलांनी पण म्हणजे खूप सपोर्ट दिलेला आहे. एवढंच नाही तर मला नेहमी असं वाटतं की आपण जे एवढं करत असतो ना, आता बँकेत सुद्धा आम्हाला खूप जायला मिळालं कुठे कुठे गाण्याच्या निमित्ताने. तर त्यावेळेला आपलं काम दुसरं कोणीतरी करत असतं. सगळ्यांचे मला खरं म्हणजे धन्यवाद मानायचे. आज आणायचा विषय निघाला तर ज्यांनी म्हणून मला ह्या क्षेत्रात उभं राहण्यासाठी मदत केली आहे कळत नकळत, ते सगळ्यांचे मला आभार मानायचे वाटतं. क्या बात आहे. आणि फक्त कीर्तनात असं नाही, डोक्यात काय काय कल्पना यायला लागल्या मग की अरे आपण भारुडातून मांडूया हा विषय, मधुमेह भारुडातून मांडूया. ते भारुडं तयार केली. काय काय सगळ्यात या सगळ्या प्रवासामध्ये मला एक प्रसंग सांगायचा आहे की मला एका वर्षी आमंत्रण आलं की तुम्हाला गजानन महाराजांवरती कीर्तन करायचं आहे. ओके. मी तोपर्यंत म्हणजे आता वाईट वाटतं मला सांगायचं, तोपर्यंत काय मी कधी पोथी वाचली नव्हती गजानन महाराजांबद्दल. म्हणजे हे वाचायचे पण मी कधी त्या वाचली नव्हती, पण मला काही त्यातलं माहिती योग नव्हता आला म्हणायचं. योगच नव्हता तोपर्यंत त्याला. आणि मालाडला कातरणीकर म्हणून एक आमचे आहेत, त्यांनी सांगितलं की तुला असं असं का कीर्तन करायचं आहे. मी म्हटलं हो मला काहीच येत नाही त्यांचं, मी तर काही वाचलेलं नाही आणि 15 दिवस राहिलेत, मला कसं जमेल ते, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी सांगा असं मी त्यांना सांगितलं. आणि त्या दिवशी रात्री म्हणजे खरं अजून मला ते आठवलंय खरं, असं कानात आवाज आल्यासारखं, अरे वाटेल त्या विषयावरती कीर्तन करता येतात आणि गजानन महाराजांचे कीर्तन करता येत नाही असा काहीतरी आवाज आल्यासारखं झालं. आणि मी ताडकन उठले, रात्री 12 वाजता उठले, ती पोथी काढली. बापरे. तुम्हाला खरोखर सांगते म्हणजे तो योग कसा असतो सांगते. ती पोथी काढली, वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता माहिती नाही एकदम शेगावरती शेगावी वसले ईश्वर रूपच हे असं काहीतरी, म्हणजे कोण करतंय हे मला कधी कधी खरोखर मला कळत नाही की कोण आपल्याला ही ऊर्जा देते किंवा प्रेरणा देते. मग महाराजांवरचं मग ते एक एक प्रसंग वाचत गेले तर आपोआप गाणी जुळत गेली बरं का. म्हणजे ते महाराजांचा आशीर्वादच असेल तो. लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी फोन केला मी, दोन गाणी सुचल्यानंतर म्हटलं अरे हे आपल्याला जमू शकते. बरोबर. वाचलेली नाही पोथी, इतके दिवस पोथी वाचली नव्हती, पण जशी पोथी वाचायला गेली तशी तशी गाणी सुचत गेली. आणि मी कातरणीकरांना फोन केला की तुम्ही जर दुसऱ्या कोणाला सांगितलं नसेल 2 दिवसात
सांगून टाकतात ना लोक. हो. तर मी यायला तयार आहे, पण मी कीर्तन न करता काहीतरी निराळ्या पद्धतीने तो विषय माझ्यावर चालेल म्हणे. आणि मग मी गीत गजानन हा कार्यक्रम चालू केला. क्या बात. गीत गजानन ह्या कार्यक्रमामध्ये काय आहे की महाराजांच्या पोथीमध्ये जे जे प्रसंग आहेत ते सगळे गीताच्या त्या म्हणजे त्या प्रसंगाला अनुरूप. मग दुपारचा प्रसंग असेल तर राग दुपारचा घ्यावा, हे थोडंसं गाणं शिकल्यामुळे होतं, काव्य करता येत होतं, मध्ये निवेदन करावं, असं करत करत ते कार्यक्रम सुरू केले. आता माझ्या असं लक्ष झालं की आपणच सगळं गाण्यापेक्षा निवेदन दुसऱ्याला द्यावं. मग दुसऱ्या कोणीतरी निवेदन करतं, मध्ये मी गाणे म्हणतो. अरे खूप खूप म्हणजे त्याला तर इतका प्रतिसाद सुंदर, कारण खूप गजानन महाराजांचे भक्त सगळीकडे आहेत. अगदी शेगावला पण तो कार्यक्रम झाला, छत्तीसगडला कार्यक्रम झाला, ग्वाल्हेरला झाला, कुठे कुठे. आता सिंगापूरला गेलो होतो, तिथे सुद्धा गीत गजानन 50-60 कार्यक्रम तर अगदी निश्चितच झाले. आणि दरवेळेला प्रत्येक प्रसंग. मग कोणीतरी म्हणतं अहो ते नर्मदेच्या याचं तुम्हाला गाणं येत नाही का? लगेच तिथे लगेच आरविले नर्मदेच भक्तीने किती, असं काहीतरी सुचतं. ती त्यांची देणगी आहे. करत 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 तो प्रवास चालू झाला. तर एक कमीत कमी 100-1 गाणी त्या याच्यावर आहेत. आणि गीत रामायण कसं आहे ना, तसं गीत गजानन हा कार्यक्रम आहे. म्हणजे त्याच्यातून महाराजांचं चरित्र गायन आहे. किती सुंदर. खूप लोकांना ते आवडतं आहे. म्हणजे सगळ्यात आवडता कार्यक्रम तो आहे. म्हणजे कीर्तन हे तर आहेच आवडतं, पण गीत गजानन. मग नंतर मग ती आता काय माहितीये का, एकदा पडिले वळण इंद्रियांशी तसं झालंय ते. मग स्वामी समर्थांची बखर वाचायला घेतली, त्याच्यावर सुचतं. म्हणजे या सगळ्या संतांनी पण तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून अगदी जवळ केलंय पूर्णपणे. आणि जसं तुम्ही म्हणजे आता मी म्हणेन की जसं तुम्ही कीर्तन म्हणजे काय इथून सुरुवात केल्यानंतर कीर्तन म्हणजे भक्ती, आणि भक्तीतून देव प्राप्त होतो का, तर तो तुमच्या आता या शेवटच्या माझ्या संबंध आयुष्यामध्ये मी तुम्हाला सांगते, आता 75 वर्ष पूर्ण झाली, तर माझा 50 ते 70 हा काळ माझा म्हणजे असा भारीच झाल्यासारखा. काही पण म्हणजे किती प्रकार केले मी. मग कधी लोकांना घेऊन, कधी एकटीने, कधी निरनिराळ्या प्रकार. काळच म्हणला सुवर्ण काळच नाही, पण म्हणजे भारवलेला सगळा भारवलेला खूप चांगला काळ. नंतर मग करोना आल्यामुळे जरा त्याला थोडीशी ब्रेक लागल्यासारखं झालं. आणि आता वयोमानाप्रमाणे आपण हे आवडतं घेतलं पाहिजे. पण एक आहे, मला काही लोक विचारतात अहो तुमचं काही राहून गेलं आता जायची वेळ आली तर काही राहिलंय का मनातलं? मी काय सांगाल म्हणजे आपल्या प्रेक्षकांना? राहिलं असं नाही म्हणत, पण मला असं वाटतं की आपण हा एकला चलो रे असं झालं. कीर्तन म्हणजे नारदीय पद्धतीने सांगितलं ना, एकट्यानेच करायचं. पण मी तर म्हणेन भगवंताने तुमच्याकडनं ही सेवा करून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये ते तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की जी योजना केलेली असते त्याप्रमाणे होतं. त्या पद्धतीने. पण ह्या भजनी मंडळात जेव्हा बायका गातात ना, तेव्हा मला असं वाटायला लागतं अरे आपण त्यांच्या अशा समूहातली शक्ती तुम्हाला अनुभवायची. हा, ती राहिली एक थोडीशी आहे. किंवा काही लोक लोकांना दिली. लोक म्हणतात की तुम्ही भजनाचे क्लास घ्या, पण भजनाचं टेक्निक निराळ. तो आनंद घ्यायचा कधी मिळाला तर घ्यायला आवडेल अजूनही मला. आणि जेवढं माझं एकच म्हणणं आहे आता की जेवढं माझ्याजवळ आहे कोण दिलेलं आपल्याला, आपण काही स्वतः हे नाही, जे आपल्या लोकांनी शिकवले ते लोकांना देत राहावं, शिकवत राहावं, तेवढं करायला इच्छा आहे. क्या बात आहे. आजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपल्या पॉडकास्टवरती आलात, इतक्या दिलखुलास आणि इतक्या सुंदर गप्पा मारल्यात आमच्याशी. म्हणजे कीर्तन म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, देव भेटेल का. आता मी काय करते सध्या की आपल्याला जर समजा शक्ती कमी व्हायला लागली, असं म्हणजे सगळीकडे जाणं खूप ठिकाणी, म्हणजे आता 10-10 दिवस बाहेर जाणं राहणं शक्य नाही, मग सगळं लिखाण चालू आहे आता. आणि बरीच कीर्तनं 50-60 कीर्तनं माझी लिहून तयार आहेत. आणि ती आता कुठेतरी प्रकाशन वगैरे होईल की नाही माहिती नाही, ते पण त्याच्याच मर्जीवर अवलंबून. पण ते लिखाण भरपूर आहे, ते लिखाण. आणि कुणाला त्याच्यासाठी मी काय करते, हल्ली तुमचं फेसबुक वगैरे आहे त्याच्यावर टाकून देते. आणि लोकांना सांगते की तुम्हाला चाली हवे असतील तर त्याचं पण रेकॉर्डिंग करून देते. शिकवायची इच्छा दे, आपल्याकडे जे आहे तर दिलं पाहिजे, कुठे घेऊन जाणार. बरोबर.
त्याचं असंच चाललंय. काय देव काय करून घेईल आपल्याकडनं पुढचं नक्कीच कार्य नक्की. तसं. नाही नाही, सगळं छान होईल आणि उत्तम तुम्हाला निरोगी निरामय आयुष्य लाभेलच. आणि तुमच्याकडनं हे जे आत्तापर्यंत कार्य घडत आलेले ते असंच घडत राहील आणि लोकांपर्यंत ते पोहोचत राहील ही म्हणजे आमच्या टॉकरंगकडनं तुम्हाला खरोखर सदिच्छा पण व्यक्त करतो. तुम्हाला मनापासून नमस्कार करतो. प्रेक्षक हो, आजचा अरे आजचा कार्यक्रम मी म्हटलं ना कीर्तनात देव भेटतो. आज आपला कीर्तनाचा विषय होतो तर मला असं वाटतं मजेत गप्पा गोष्टी उपक्रम तुमचा टॉक रंग बर, कटेवरती हात ठेवून ऐकत असेल पांडुरंग. क्या बात आहे, क्या बात आहे. बहुत बहुत असं असू खूप छान, शकतं. खूपच सुंदर, खूप सुंदर. आजीने इतकं सुंदर आपल्या पॉडकास्टमध्ये आज आता शेवट त्यांनीच इतका सुंदर केला आहे. या उपर मी काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे. सो मी फक्त इतकंच म्हणेन की आपल्या टॉकरंग चॅनलवरती आज अंजली जोशी ज्या कीर्तनकार आहेत त्यांनी अतिशय सुंदर आपले विचार मांडलेले आहेत. हे विचार तुम्ही लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा आपल्या टॉकरंगाच्या माध्यमातून. आणि आपल्या टॉकरंग चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त, जेणेकरून मला अशा खूप छान अशा पाहुण्यांना इथे बोलवता येईल टॉकरंग या आपल्या पॉडकास्टवरती आणि तुमच्याशी संवाद साधता येईल. सो असंच प्रेम राहू द्या आणि ऐकत राहा, पाहत राहा टॉकरंग पॉडकास्ट. नमस्कार.